नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही हे काम म्हणजे इथं शॉप आपलं कधीपासून? इथं कमीत कमी आम्हाला 17 वर्ष झाले. हा. हा 17 वर्षापासून आम्ही हे काम करतो. सुरुवात कशी झाली याची? सुरुवात तर म्हणजे साधारण सुरुवात केली थोड्या पैशापासून. मग ते हळूहळू वाढत गेलंय. जशी बाबाची कृपा झाली तसा धंदा वाढत गेलाय. घरी कोण कोण आहे? हा घरी कोण कोण आहे? घरी नवरा बायको दोनच. मुलीचे लग्न झाले. मुली आपल्या आपल्या घरी सुखी आहे. म्हणजे या व्यवसायावरच त्यांचे लग्न केले? नाही, मी पहिले कंपनीमध्ये कामाला होतो. ते कंपनी नंतर बंद झाली. मला पुण्यामध्ये येऊन 40 वर्ष झाली. 40 वर्षात कंपनीत कामाला होतो. कंपनी बंद झाली. याच्यानंतर मग काहीतरी बाहेरचे उद्योग केले छोटे मोठे. मग त्याच्यानंतर ह्या धंदा चालू केला. या 40 वर्षात पुण्यात काय काय बदल पाहायला मिळाले तुम्हाला? पुण्यात सर्व बदल झाला. पुण्यात काय होतं पहिले? काय नव्हतं. आम्ही आलो त्यावेळेस काय नव्हतं. इकडे या रस्त्याला काय नव्हतं. सिंगल रोड होता. काय नव्हते. इकडे झाडे होते. इकडे जमिना होत्या सर्व. इकडे फक्त तेवढं एक हे होतं धनकवडी तेवढे. इकडे काही नव्हतं. इकडून असा चढ होता एकदम कात्रस पर्यंत. काय आता एवढं मोठं ट्रॅफिक झालंय जागोजागी. पहिले एवढं ट्रॅफिक नव्हतं. काही नाही. पण पहिले सायकल जास्त होत्या. आता सायकल दिसत नाही. सर्व गाड्या प्रत्येकापाशी गाड्या झाल्या. प्रत्येक घरी 4-4, 5-5 गाड्या आहेत. त्याच्यामुळं पुण्यात ट्रॅफिकचा फार हे आहे. हे करत असताना हे शॉप इथे आहे, कुठले काय काय त्रास जात आहेत का तुम्हाला? काय वाटतं? त्रास काही नाही. म्हणजे आमचं लायसन आहे. आम्ही पैसे भरतो कॉर्पोरेशनला. कॉर्पोरेशननं आम्हाला इथं जागा दिली. आमचं पहिले महाराजाच्या तिकडे स्टॉल होतं. तिथून आम्हाला ते काय त्यांचा प्रॉब्लेम मठवाल्यांचा का काय त्या सोसायटीचा प्रॉब्लेम आम्हाला इकडे बसवलं. आता इकडे मेट्रोचं काम चालू झालंय. मेट्रोचं काम चालू झालं तर आमचं म्हणणं आहे का आम्हाला जुन्याच जागेवर बसवा. आता मेट्रोवाले काय करते काय काम तर चालू झालं आता त्यांचं. आता आम्हाला कधी जागा देतं काय जाते. आम्ही सर्व कॉर्पोरेशनचा पैसा एकही नाही. सर्व भरत आम्ही